आता ज्या सारणे केले आहेत या सारण्यांचे डिस्टन्स किती ठेवले मी तुम्हाला बघा, मी टेप लावून दाखवतो। हे बघा सेंटर टू सेंटर हे बघा 3 फूट आहे, ठीक आहे। आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, आपण उभ्या पण करू याच्यामध्ये, आडव्या प्लस उभ्या। मित्रांनो, आपण आता ज्या सारणे केले आहेत या सारण्यांचे डिस्टन्स किती ठेवले मी तुम्हाला बघा, मी टेप लावून दाखवतो। हे बघा सेंटर टू सेंटर हे बघा 3 फूट आहे, ठीक आहे। 3 फूट आपण केलेलं आहे। चला ही एक झाली, आता दुसरी बघा, हे पण 3 फूट आहे, ठीक आहे। आता ह्या तर झाल्या मित्रांनो आडव्या, आता ह्या तर झाल्या अशा आडव्या, ठीक आहे। आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, आपण उभ्या पण करू याच्यामध्ये, आडव्या प्लस उभ्या ह्या दोन्ही प्रकारच्या सारण्या ह्या आपण करून दाखवू। तूर लागवड झाल्यानंतर त्याला मशागत कशी करायची आहे, तूर जेव्हा छोटी राहील, छोटी झाल्यावर कशी मशागत करायची आहे, काय करायची आहे मित्रांनो, ते जर तुम्हाला व्हिडिओज बघायचे असेल तर तुम्ही आमचं हे जे डी फार्मचे चॅनल आहे, या डी फार्मच्या चॅनलला इथे एक लाल कलरची सबस्क्राईबची बटन असेल, व्हिडिओला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। जेव्हा आम्ही डवरणीचा व्हिडिओ टाकू त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटली पाहिजे आणि तो तुम्ही व्हिडिओ पाहायला पाहिजे मित्रांनो। आणि मित्रांनो, हे जे मी तुम्हाला अटॅचमेंट दाखवलं, सारणीचं अटॅचमेंट, हे किती चांगल्या प्रकारे काम करून राहिलं, का करून राहिलं हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। आणि मित्रांनो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ ज्या शेतकरी मित्रांपर्यंत ह्या सर्व अटॅचमेंटची, ह्या सर्व जुगाडांची जर माहिती नसेल पोहोचली तर तुम्ही मित्रांनो त्यांना व्हॉट्सअपवर, फेसबुकवर सर्व जागी तुम्ही शेअर करा, ताकी जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ह्या व्हिडिओची माहिती गेली पाहिजे।